श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हाला तर माहीतच आहे की शेवटचा श्रावणी सोमवार झालेला आहे आणि आता आहे हरतालिका. तरी हरतालिका हे व्रत 25 ऑगस्टला आहे की 26 ऑगस्टला आहे. तर आणि ते केव्हा पाळायचे, तर त्याची योग्य तारीख काय, त्याचा मुहूर्त काय, वेळ आणि धार्मिक महत्त्व काय आहे त्याचं, तर हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. हरतालिकाचा शुभ मुहूर्त काय आहे, तर हिंदू कॅलेंडरनुसार हरतालिका व्रत दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरं केलं जातं. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी, सुखसमृद्धीसाठी निर्जल उपवास करतात. तर यावर्षी हरतालिका तीजचे व्रत कधी पाळले जाणार आहे, तर ते आपण जाणून घेणार आहोत. तर हे जाणून घेण्यापूर्वी हरतालिका हे वैदिक पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला म्हणजेच 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:35 सुरू होणार आहे आणि ही तिथी 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:55 पर्यंत समाप्त होईल. या स्थितीत उदय स्थितीनुसार यंदा हरतालिका हे व्रत 26 ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार आहे आणि त्या दिवशी आहे मंगळवार. हरतालिका व्रताची पूजा, त्याचा शुभ मुहूर्त, ही पूजा कोणत्या मुहूर्तावर केली जाते आणि ही पूजा करण्याचा कालावधी किती असेल, तर वैदिक पंचांगानुसार यावर्षी हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त हा 26 ऑगस्ट रोजी पहाटे 5:56 सुरू होईल ते 8:31 पर्यंत असेल. म्हणजेच या पूजेचा एकूण कालावधी हा 2 तास 35 मिनिटांचा असेल. यावेळी हरतालिका या व्रताच्या वेळेस अनेक शुभ असे संयोग घडत आहेत. या दिवशी काय होणार आहे, तर कन्या राशीत चंद्र आणि मंगळाचा विशेष योग असेल, ज्यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होईल. त्याचप्रमाणे या हस्त नक्षत्रात साध्य आणि शुभ योग तयार होतील. याच वेळी सूर्यदेव स्वतःच्या म्हणजेच सिंह राशीत विराजमान असतील. हरतालिका या दिवशी स्त्रिया भगवान शिव आणि देवी पार्वती आणि श्री गणेशाची पूजा करतात. असे मानले जाते की या हरतालिका या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य आणि पतीचे दीर्घायुष्य तुम्हाला प्राप्त होते. त्याचबरोबर देवी पार्वतीला 16 अलंकार अर्पण केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि भक्ताच्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, शांती, प्रगती नांदत राहते. हरतालिका पार्वती देवीच्या या मंत्राचा जप हरतालिकेला अवश्य करा. ओम पार्वतै नमः, ओम उमायै नमः, या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. सिंदूरं शोभनं रक्तं सौभाग्यं शुभवर्धनं शुभदं कामदं चैव सिंदूरं प्रति गृह्यताम्. आता आपण हरतालिका पूजा कशी करायची, त्याचा शुभ मुहूर्त काय, ते अर्पण करताना आपल्याला कोणकोणते विधीनुसार ती पूजा करायची हे पाहिले. आता हरतालिके पूजेत सर्वात जास्त महत्त्व कशाला आहे, तर ते आहे पत्रींना. पत्री म्हणजेच काय, तर झाडाची पानं. हरतालिका या दिवशी वाळूचं शिवलिंग बनवलं जातं आणि त्याची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर या ज्या पत्री आहेत त्या शिवलिंगावर अर्पण केल्या जातात आणि त्याही 16 प्रकारच्या झाडांच्या पत्री. आता हे पत्री म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या झाडांची पानं. तर ही पानं 16 प्रकारची झाडं आहेत आणि या प्रत्येक पत्री अर्पण करताना कोणता ना कोणता मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. चला तर मग शिवशंकराची पूजा आहे, त्यामुळे पहिलं पत्र आहे जे बिल्वपत्र म्हणजेच बेलाचं पान. बेलाचं पान शिवाला अर्पण करताना तुम्हाला ओम उमाये नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. त्यानंतर हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला बेलपत्र वाहिल्यानंतरचं पाणी येतं
किंवा पत्री येते ती येते आघाड्याची पानं। आता आघाड्याची पानं तुम्हाला अर्पण करताना श्री गौरीय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही शिवपिंडीवर श्री गौरीय नमः असे म्हणत आघाड्याचे पान अर्पण करायचे आहे। त्यानंतर येतात मालतीची पानं। ही पानं अर्पण करताना तुम्हाला पार्वते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर येतात दुर्वा। दुर्वा अर्पण करताना तुम्हाला श्री दुर्गाय नमः या मंत्र म्हणत तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत। दुर्वानंतर असतात ती चंपकाची पानं। चंपकाची पानं अर्पण करताना श्री काल्य नमः हा मंत्र म्हणत नंतर तुम्ही करवीराची पानं म्हणजेच काणेरीची पानं श्री भवाने नमः हा मंत्र म्हणत अर्पण करायचे आहेत। त्यानंतर येतात ती बोराची पानं। बोराची पानं अर्पण करताना श्री रुद्राय नमः हा मंत्र म्हणत त्यानंतर रुईची पानं अर्पण करायची आहेत। रुईचे पान अर्पण करताना श्री सर्वाय नमः हा मंत्र म्हणत अर्पण करायचे आहेत। त्यानंतर येते तुळस। तुळस अर्पण करताना तुम्ही श्री चंडिकाय नमः हा मंत्र म्हणून अर्पण करा। त्यानंतर येते मुनिपत्र म्हणजेच द्रोणाची पानं। ही अर्पण करताना तुम्हाला श्री ईश्वरीय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता यानंतर येतात ती डाळिंबाची पानं। डाळिंबाची पानं अर्पण करताना तुम्ही श्री शिवाय नमः हा मंत्र म्हणत ही पानं शिवलिंगावर अर्पण करा। त्यानंतर येतात धोत्र्याची पानं। धोत्र्याची पानं अर्पण करताना तुम्ही श्री अपर्णाय नमः हा मंत्र म्हणत ही पानं शिवपिंडीवर अर्पण करा। त्यानंतर येतात जाईची पानं। जाईची पानं अर्पण करताना तुम्ही श्री धात्रे नमः हा मंत्र म्हणत म्हणत हे पानं तुम्ही शिवलिंगावर अर्पण करा। त्यानंतरची येतात ती माकाची पानं। माकाची पानं अर्पण करताना श्री मुंड्यान्य नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर येतात ती बकुळीची पानं। ही पानं अर्पण करताना तुम्ही श्री गिरिजाय नमः हा मंत्र म्हणायचा। आणि शेवटी येतात ती अशोकाची पानं। अशोकाची पानं अर्पण करताना तुम्ही श्री अंबिकाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। आणि या सर्व पत्री ज्या आहेत त्या तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायच्या करून नैवेद्य दाखवून हरतालिकाची आरती करायची आहे। हरतालिकेची आरती तुम्हाला माहीत नसेल तर एक छोटेसे पुस्तक मिळते ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड करेनच। तर मला कमेंट करून तुम्ही सांगा की हरतालिकेची आरती तुम्हाला हवी आहे। अशाच प्रकारे या 16 पत्री शिवलिंगावर अर्पण करून विधिवत या वाळूच्या शिवलिंगाची पूजा केली जाते। अशा प्रकारे हरतालिकेचे व्रत सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी करत असतात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।